तर शेतकरी मित्रांनो, आपण शेळीपालन सुरू करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळ्यांची जातीची निवड. कारण आपल्या वातावरणामध्ये तग धरणाऱ्या शेळ्याचीच आपण निवड केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेळ्या खरेदी करण्यापूर्वी शेळ्यांचं चाऱ्याचं नियोजन असलं पाहिजे. आपल्याला 6 महिना आधी शेळ्यांच्या चाऱ्याचं नियोजन करून नंतर आपल्याला शेळ्या खरेदी करायच्या आहेत. शेळ्या चाऱ्याच्या नियोजनामध्ये तुम्ही शेळ्यांसाठी सुबाबळ, तुती, शिवरी अशा पद्धतीचं जे झाडं आहेत हे तुम्ही तुमच्या बांधावर लावू शकता. आणि शेतीच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दशरथ घास, मेथी घास या पद्धतीची लागवड करायची आहे. आणि ज्यावेळी हे तुमचं गवत शेळ्यांच्या खायच्या लायक होईल त्यावेळेलाच तुम्हाला शेळ्यांची खरेदी करायची आहे. नाहीतर आपण शेळ्यांच्या चाऱ्याचं नियोजन करण्यापूर्वी जर शेळ्या खरेदी केल्या तर आपल्याला मग चारा विकत घ्यावा लागेल आणि शेळ्यांचा मेंटेनन्स खर्च वाढेल. जर शेळ्यांचा मेंटेनन्स खर्च वाढला तर तुम्ही आपोआपच तोट्यामध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला शेळ्यांचा मेंटेनन्स खर्च कमी करायचा आहे. त्यासाठी शेळ्याला जी भरपूर प्रमाणात चारा हा आपण आपल्या शेतामध्येच उपलब्ध करायचा आहे. आणि त्यामुळं आपल्याला शेळ्यावर होणारा खर्च कमी होईल. आणि जर का आपण 5 प्रकारचे किंवा 6 प्रकारचे जर हे ओला चारा आपण आपल्या शेतामध्ये लावला असेल तर आपल्याला शेळ्याला जे आपण शेळ्यांना खुराकमध्ये गहू, शेंगदाणा पेंड किंवा मका देत असेल तर ह्याच्यावरचा सुद्धा खर्च आपल्याला कमी करता येईल. आणि त्यानंतर आपल्याला शेळ्याला सुक्या चाऱ्यामध्ये पण आपल्याकडे किमान तर 2 प्रकारचा सुका चारा असला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट किंवा ज्वारीचा कडबा अशा पद्धतीचा चारा आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेळ्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत. जर आपण शेळ्या खरेदी केल्या आणि आपल्याला शेळ्यासाठी लागणारा जर मुबलक प्रमाणात चारा नसेल तर शेळ्यांच्या चाऱ्यावर आपला अति खर्च होईल आणि आपलं शेळीपालन तोट्यात जाईल. हे एक महत्त्वाचं कारण आहे शेळीपालन व्यवसाय तोट्यामध्ये जाण्याचं. दुसरा व्यवसाय शेळीपालनामध्ये शेळ्यांचा निवारा. शेळ्यांना चांगल्या प्रकारचा निवारा असणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण आता पावसाळ्यामध्ये जर शेळ्या भिजल्या किंवा त्यांना खाली जर चिखल असेल तरी शेळ्यांना न्यूमोनिया वगैरे, सर्दी, न्यूमोनिया अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते व शेळ्या दगावण्याची सुद्धा शक्यता असते. त्यासाठी शेळ्यांना महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शेळ्यांचा निवारा चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे. शेळ्यांना खाद्य म्हणजे चारा तुमचं नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे. जर तुमचं चारा व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर तुमच्या शेळीपालन अयशस्वी कधीच होणार नाही. आणि तुम्हाला शेळीपालन केल्यानंतर ठराविक म्हणजे वेळोवेळी त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. पिल्ले जर आपल्याकडे जर लहान पिल्ले असतील तर 1 महिन्याच्या कालावधीच्या नंतर त्या पिल्ल्यांना जंताचा डोस देणेही गरजेचं आहे. जर आपण अशा पद्धतीने काळजी घेतली तर शेळीपालन व्यवसाय सक्सेस होऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.